रामकृष्ण हरी. तुम्हाला जर घरामध्ये असं खूप अस्वस्थता वाटली, असं वाटलं कोणतरी येऊन आमच्या घरी कोणतरी काहीतरी करून गेलं, असं बऱ्याच जणांना वाटतं बरं का. तर त्यासाठी तुमच्यासाठी एक उपाय सांगते ना मी. असं एक पात्र असावं, हवन पात्र, नाहीतर मग तुमच्याकडे काही मोठी पंती असेल, ते कुठलंही भांडं असेल ते, त्याच्यामध्ये 2 शेणीच्या गौऱ्या ठेवायच्या. अशा पद्धतीने कापूर टाकायचा आणि काय म्हणायचं, आणि तूप टाकायचं, थोडं तुपाची आहुती द्यायची. आणि त्याच्यानंतर रविवारी करायचे, 21 रविवार करायचं. ओम बटुक भैरवाय नमः स्वाहा. लवंग घ्यायचे, लवंगची आहुती द्यायची. ओम बटुक भैरवाय नमः स्वाहा. ओम बटुक भैरवाय नमः स्वाहा. असं तुम्ही 16 वेळेस आहुती देऊ शकतात, 21 वेळेस देऊ शकतात, 1 माळचीही आहुती देऊ शकतात. अशा पद्धतीने घरच्या घरी तुम्ही हा भैरवचा हवन, बटुक भैरवचा हवन करू शकतात. त्याला काय लागत नाही, 2 शेणीच्या गौरी लागतात, 4-5 कापूर लागतात, 1 दिवा लावून ठेवायचा, लवंग लागतात आणि आहुती द्यायची. ओम बटुक भैरवाय नमः. हा हवन रविवारी करायचा, म्हणजे दुपारी 12च्या आत, 12च्या नंतर नाही करायचा. आलं का लक्षात? करा आणि अनुभव घेऊन बघा. रामकृष्ण हरी.